मागील काही वर्षात अनेक नैसर्गिक संकट आपण पाहिली आहेत. यामध्ये दुष्काळ, अतिवृष्टी, पूर, भूकंप, वादळे अशा अनेक गोष्टीतून निसर्गाने आपले रौद्र रूप आपल्याला दाखवले आहे. हे सगळं कशामुळे झाले? तर निसर्गात तयार झालेला असमतोल. सृष्टीचा समतोल राखण्यासाठी पर्यावरणाचे रक्षण करणे अत्यंत गरजेचे असून निसर्गाचे पालन पोषण करून त्याची देखभाल करणे हे देखील प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. ही आधी आपण प्रत्येकाने समजून घेणं गरजेचं आहे. यासोबत विकासाच्या मार्गावर भरधाव वेगाने धावत असताना आपण पर्यावरणाचा योग्य सन्मानही राखला पाहिजे आणि याच गोष्टीची प्रचिती आली ती आपल्या इंदापूर तालुक्यातील वन उद्यानात. कडबनवाडी इंदापूर तालुक्यातील निसर्गाने संपन्न असलेलं आणि वन उद्यान असलेलं एक सुंदरसं गाव. गावची लोकसंख्या जेमतेम 1600 ते 1650. मात्र या गावाची वेगळी ओळख म्हणजे या गावाच्या परिसरात आढळणारा चिंकारा हरिण. चिंकारा हे भारतातील शुष्क प्रदेशात आढळणारे हरिण आहे. याची उंची 60 ते 65 सेंटीमीटर पर्यंत असते, तर वजन साधारणपणे 20 ते 25 किलो पर्यंत असते. याची हरिणातील कुरंग गटात वर्गवारी होते. कुरंग हरिणाचे सर्व वैशिष्ट्ये या प्राण्यात दिसून येतात. पळण्याचा वेग, शिंगाची रचना, विणीचा हंगाम इत्यादी सर्व काही. परंतु इतर कुरंग हरिणांपेक्षा हे हरिण एकटे दुकटे फिरताना जास्त आढळून येते. जास्तीत जास्त मोठा कळप 3 ते 4 जणांचा असतो. अत्यंत शुष्क वातावरणाला या प्राण्याने जुळवून घेतले आहे. याची पाण्याची गरज अत्यंत कमी असते. विनापाणी अनेक दिवस चिंकारा जगू शकतो. त्याची शरीरात पाणी वाचवण्याची क्षमता ही अचाट असते. इतके की पाणी मिळाले नाही तर मूत्र विसर्जन हे केवळ खड्याच्या स्वरूपात करू शकतो. भारतात चिंकाऱ्यांना वन्य प्राणी संरक्षण कायद्यान्वये संरक्षणही मिळाले आहे. सध्या त्यांची संख्या काळजी करण्या इतपत नसली तरी त्यांची संख्या कमी होत आहे. याचा वावर मुख्यत्वे राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील दुष्काळी जिल्ह्यात आहे. पुण्याजवळ शिरोड तालुक्यात तसेच नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुका या भागात चिंकारा जसा दिसून येतो तसाच आपल्या इंदापूर तालुक्यात देखील दिसून येतो. या चिंकारामुळे फक्त साखर कारखाने आणि दुधासाठी ओळखला जाणारा इंदापूर तालुका आता टुरिझम स्पॉट म्हणून नावारूपाला येऊ लागला आहे. याच पार्श्वभूमीवर इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रेय मामा भरणे यांच्या पुढाकाराने कडबनवाडी गावामध्ये महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाच्या माध्यमातून चिंकारा संरक्षण आणि जैवविविधता उद्यान या बहुउद्देशीय प्रकल्पाचे उद्घाटन लोकप्रिय खासदार सौ सुप्रियाताई सुळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले आहे. यामार्फत वन्यजीव प्राणी आणि या भागातील निसर्गाचे संवर्धन करण्याचे कामाला सुरुवातही झाली आहे. यासोबत याच भागात श्री भजनदास पवार सर यांच्या माध्यमातून ऑक्सिजन पार्कची निर्मितीही करण्यात आली आहे. 20 एकर क्षेत्रात उभ्या राहिलेल्या या पार्कमध्ये वड, पिंपळ यासारखे विविध प्रकारच्या झाडांची लागवड करून एक निसर्गरम्य असे पार्क बनवण्यात येणार आहे. या कामाची पाहणी केल्यावर खासदार सुप्रियाताई सुळे यांनी देखील या संकल्पनेचं कौतुक केलं. विशेष बाब म्हणजे आपल्या इंदापूर तालुक्यातील भिगवण भागात उजनी धरणाचा मोठा जलाशय लाभलेला आहे. यामुळे जगभरातून या परिसरात विविध जातीचे पक्षी येत असतात. हे पक्षी पाहण्यासाठी येथे राज्यभरातील पर्यटक आपल्या तालुक्याला भेट देतात. त्यामुळे कडबनवाडी येथील चिंकारा आणि वन्यजीव क्षेत्राकडे देखील पर्यटकांची संख्या आता वाढू लागली आहे. येत्या काळात हा परिसर एक प्रसिद्ध अॅनिमल वॉचिंग पॉइंट म्हणून नावारूपाला येणार आहे, ह्यात तिळमात्र शंका नाही. इंदापूर तालुक्यातील पर्यटनाच्या दृष्टीने हा एक आश्वासक असा कौल आहे.